आम्ही काम केलं नाही तर पैसे वाटायची गरज का पडली त्यांना? जर आम्ही काम केलं नाही आणि सोपारा स्टेशन पासून 2009च्या आधीचा मतदारसंघ कोणाचा होता? खासदार येतात नाचायला आणि सांगतात की 35 वर्षात काय झालं नाही. हो खासदार साहेब, तुमच्या वडिलांचा मतदारसंघ होता तो सोपारा ईस्ट. एवढी पण जर समज नसेल, 19 वेळा विधान परिषदचे स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी, टीचर कॉन्स्टिट्युएन्सी सारखे अनेक इलेक्शन झाले. 1919 वेळा त्यांच्या पक्षाचे आमदार निवडून आलेले. मग हा आरोप त्यांनी त्यांच्यावर केलाय का की ते सगळे नालायक आहेत? 19 वेळा त्यांचे आमदार निवडून आलेत ना ह्या मतदारसंघामध्ये. खासदार किती वेळा निवडून आले? 2009 ते 2014 मध्ये आमचे खासदार होते माननीय बळीराम जाधव. त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर रामभाऊ नाईक पासून म्हणजे पेट्रोलियम मिनिस्टर, रेल्वे मिनिस्टर, सोपारा त्यांचा मतदारसंघ होता. मग ते त्यांच्यावर आरोप करतात आहेत का? हे 19 वेळा जे निवडून आले त्यांच्यावर आरोप करतात आहेत का? खासदारांचे स्वर्गीय सावरासाहेब जे ट्रायबल डेव्हलपमेंट, आदिवासी विकास मंत्री होते, म्हणजे डेडिकेटेड पैसा अख्ख्या महाराष्ट्राच्या बजेटचा बाय लॉ ट्रायबल डेव्हलपमेंटला द्यावाच लागतो. आमचा आदिवासी जिल्हा आहे, पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा आहे. यांच्यावर आरोप करतात का? ते स्वतःच्या वडिलांवर आरोप करतात का? हा प्रश्न मोठा आमच्या जिल्ह्यासमोर. मला वाटत नाही हे लोक काय कारवाई करतील. जनता ठरवेल 23 तारखेला काय बरोबर आहे ना काय चुकीचं आहे. एवढे भित्रे लोक, एवढे भित्रे. एक त्यांनी पण मान्य केलं की जर महिला असतील तर आमचे कार्यकर्ते जवळ येणार नाही, महिलांचा मान सन्मान आमचे सगळे कार्यकर्ते, म्हणून तर महिलांच्या मध्ये लपून बसलेले ना. ह्या चांगल्या पद्धतीने वागणारे आमचे कार्यकर्ते हे त्यांना पण माहिती, म्हणून महिलांच्या मध्ये डोळका करून बसलेले. म्हणून का 2 तास नाही आले? त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पण बंदी घातली होती. पोलिसांनी तुम्हाला अडवलं. काय प्रकार आहे, काय सांगाल? आम्ही तुम्हाला बोलवलं का? एकाही पत्रकाराला आम्ही बोलवलं का? आम्ही इन्फॉर्म कोणाला केलेला? तर पोलीस डिपार्टमेंट आणि इलेक्शन कमिशन. भारताचा नागरिक म्हणून आम्हाला कायदे माहिती असले पाहिजे. उमेदवार म्हणून जे योग्य आहे त्या पद्धतीने सगळ्यांनी वागणूक केली पाहिजे. पहिला आमचा फोन पोलीस डिपार्टमेंटला होता, दुसरा आमचा फोन इलेक्शन कमिशनला होता. त्यांच्याकडून तुमच्याकडे कोणी माहिती दिली असेल तर मला माहिती नाही. आम्ही एकाही पत्रकाराला तिकडे बोलवलं नव्हतं. आणि जर पत्रकार आले तर त्याच्यामध्ये गैर काय, लपवायचं काय त्याच्यामध्ये? तुम्ही जर आले आणि लोकांसमोर काय चाललंय हे दाखवलं, त्याच्यामध्ये चुकीचं काय? गेल्या निवडणुकीत सुद्धा निवडणुकीच्या आदल्या रात्री प्रदीप शर्मा यांच्यावर पैसे पकडले. याही निवडणुकीत तेच झाले. म्हणजे भाजप पैशाला जोरावर निवडणूक. एवढी चांगली कामं केली असतील तर पैशाची गरज का पडते? एका बाजूला तुम्ही राम भगवानचं नाव घेतात, आम्ही पण आहेत ना हिंदू. एका बाजूला राम भगवानचं नाव घेणार, दुसऱ्या बाजूला पैसे वाटणार. हे कल्चर आपण आपल्या देशामध्ये करणार आहेत का? ह्या पद्धतीने आपण आपल्या पुढच्या पिढीला पैशाची लत लावायची. 1500 रुपये तुम्ही महिलांना देतात आणि मतदान करायला किती कोटी रुपये वाटतात? तेवढेच कोटी रुपये महिलांना द्या ना. 1500 कशाला? 5000 द्या, 50,000 द्या. इलेक्शन मध्ये वाटायला तुमच्याकडे करोडो रुपये आहेत आणि आमच्या लाडक्या बहिणीला द्यायला फक्त 1500 रुपये द्या ना. 50,000 रुपये इलेक्शनचा खर्च तुमचा जो कॅशमध्ये व्यवहार होतो ते कमी करा. ते नाही करणार. मतं विकत घेण्याच्या हिशोबाने वसई तालुक्याची जनता ही शून्य आहे. हे पैसे बिशे तुमच्या आमिषाला बळी पडणार नाही. मला वाटत नाही हे लोक काय कारवाई करतील. जनता ठरवेल 23 तारखेला काय बरोबर आहे ना काय चुकीचं आहे. एवढे भित्रे लोक, एवढे भित्रे. एक त्यांनी पण मान्य केलं की जर महिला असतील तर आमचे कार्यकर्ते जवळ येणार नाही, महिलांचा मान सन्मान आमचे सगळे कार्यकर्ते, म्हणून तर महिलांच्या मध्ये लपून बसलेले ना. ह्या चांगल्या पद्धतीने वागणारे आमचे कार्यकर्ते हे त्यांना पण माहिती, म्हणून महिलांच्या मध्ये डोळका करून बसलेले. म्हणून
का 2 तास नाही आले? या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पण बंदी घातली होती. पोलिसांनी तुम्हाला अडवलं होतं. काय प्रकार आहे? काय सांगाल त्याबद्दल? आम्ही तुम्हाला बोलवलं का? एकाही पत्रकाराला आम्ही बोलवलं का? आम्ही इन्फॉर्म कोणाला केलेलं तर पोलीस डिपार्टमेंट आणि इलेक्शन कमिशन. भारताचा नागरिक म्हणून आम्हाला कायदे माहिती असले पाहिजे. उमेदवार म्हणून जे योग्य आहे त्या पद्धतीने सगळ्यांनी वागणूक केली पाहिजे. पहिला आमचा फोन पोलीस डिपार्टमेंटला होता, दुसरा आमचा फोन इलेक्शन कमिशनला होता. त्यांच्याकडून तुमच्याकडे कोणी माहिती दिली असेल तर मला माहिती नाही. आम्ही एकाही पत्रकाराला तिकडे बोलवलं नव्हतं. आणि जर पत्रकार आले तर त्याच्यामध्ये गैर काय? लपवायचं काय त्याच्यामध्ये? तुम्ही जर आले आणि लोकांसमोर काय चाललंय हे दाखवलं, त्याच्यामध्ये चुकीचं काय? गेल्या निवडणुकीत सुद्धा निवडणुकीच्या आदल्या रात्री प्रदीप शर्मा यांच्यावर पैसे पकडले गेले. याही निवडणुकीत तेच झाले. म्हणजे भाजप पैशाच्या जोरावर निवडणूक लढली. एवढी चांगली कामं केली असतील तर पैशाची गरज का पडते? एका बाजूला तुम्ही राम भगवानचं नाव घेतात, आम्ही पण आहेत ना हिंदू. एका बाजूला राम भगवानचं नाव घेणार, दुसऱ्या बाजूला पैसे वाटणार. हे कल्चर आपण आपल्या देशामध्ये करणार आहेत का? ह्या पद्धतीने आपण आपल्या पुढच्या पिढीला पैशाची लत लावायची. 1500 रुपये तुम्ही महिलांना देतात आणि मतदान करायला किती कोटी रुपये वाटतात? तेवढेच कोटी रुपये महिलांना द्या ना. 1500 कशाला? 5000 द्या, 50,000 द्या. इलेक्शन मध्ये वाटायला तुमच्याकडे करोडो रुपये आहेत आणि आमच्या लाडक्या बहिणीला द्यायला फक्त 1500 रुपये द्या ना. 50,000 रुपये इलेक्शनचा खर्च तुमचा जो कॅशमध्ये व्यवहार होतो ते कमी करा. ते नाही करणार. मतं विकत घेण्याच्या हिशोबाने वसई तालुक्याची जनता ही शून्य आहे. हे पैसे बिशे तुमच्या आमिषाला बळी पडणार नाही. पुढे लपलेले, जिन्यावर लपलेले, रेस्टॉरंटमध्ये लपलेले, कोपरे कोपरे पकडून सगळे लपलेले. राजन नाईक स्वतः महिलांच्या मध्ये मान खालती करून लाईट बंद करून लपलेले की कळलं नाही पाहिजे की आम्ही लपलेल्या तिकडे. एवढंच मर्द आहे तर यायला पाहिजे होतं ना. 2 तास कशाला लावले यांनी? 2 तास कशाला लावले? तुम्ही सगळे तिकडे होते. जर काय गैरव्यवहार होत नव्हते, जर काय चुकीचं तिकडे चालू नव्हतं तर मग राजन नाईक एवढ्या भितऱ्यासारखे घाबरून महिलांच्या मध्ये लपून कशाला बसलेले? यायचं ना समोर आणि द्यायचं उत्तर. सर, पुढची तुमची मागणी काय असणार आहे? 24 तास उरले इलेक्शनला. पुढे कशा प्रकारे बघताय सगळं? मागणी काय? पोलीस डिपार्टमेंट आणि इलेक्शन कमिशनने कारवाई करावी. हे जे 19 लाख सापडले ते त्यांच्या खर्चामध्ये टाकणार आहेत का? आमचा तर एकही कार्यकर्ता नव्हता तिकडे. अख्खं हॉटेल ह्या लोकांनी बुक केलेलं. एकही बाहेरचा माणूस रूम मध्ये राहिला नव्हता. होते का कोण बाहेरचे? 500-700 लोक बाहेरचे बोलवलेली. अख्खं हॉटेल बुक केलेलं. दोन्ही हॉल बुक झालेले. सगळी रेस्टॉरंट तिथली बुक होती. 19 लाख तिकडे जे सापडले ते उमेदवाराच्या खर्चामध्ये टाकणार आहेत का? हा माझा इलेक्शन कमिशनला प्रश्न आहे. हे तो ऑन रेकॉर्ड इलेक्शन कमिशननी पकडलेले आहेत. आम्ही तर काय घेऊन नव्हते आले पैसे, कारण की आम्ही आले आणि आमच्या मागोमाग पोलीसवाले आले. म्हणजे आम्ही तर पैसे तिकडे प्लांट केले नाही. उद्या बोलतील की आम्ही पैसे प्लांट केले. ही यंत्रणा त्यांच्या हे बघा, असे हे बघा, ह्यांना नाव विचारलं, नाव सांगितलं नाही. पत्ता विचारला, पत्ता सांगितला नाही. हॉटेलमध्ये होते तुम्ही सगळेच होते ना शूटिंग मीडियावाले हॉटेलमध्ये. हे तर बाता नाहीये की तावडे साहेब विरारला आले. विचारा तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला. आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्हाला माहितीच नव्हतं की ह्या हॉटेलमध्ये तावडे साहेब आलेत आणि एवढी लोक जमा झाले. मग हे लॉ अँड ऑर्डरचं फेलियर नाही आहे का? तावडे साहेब देशाचे नेते आहेत. एवढा मोठा नेता जर विरार सारख्या छोट्या गावामध्ये येतो आणि पोलीस डिपार्टमेंटला अंदाजा नाही की तावडे साहेब येतात. एक जर अंदाजा नसेल तर तावडे साहेब लपून का आले? आणि जर अंदाजा असेल तर मग पोलीस डिपार्टमेंटने कारवाई करणार.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.